राज्यासह मुंबईतल्या कोरोना परिस्थितीवरती काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येतात। मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक ट्विटरद्वारे एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे, ती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय तुम्ही असं ट्विटरमध्ये का म्हटलेलं आहे, काय नेमकं विषय असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी तुम्ही काय म्हणाला संवाद साधला, संबोधन केलं, त्याला धमकी देणं असं म्हणतात। म्हणजे तुम्हाला घरात लपून बसायचं आहे, तुम्हाला अधिवेशनाच्या काळात लोकांना उत्तरं द्यायची नाही आहेत, म्हणून तुम्ही लॉकडाऊनची धमकी देणार का लोकांना? इतके दिवस पेशंट वाढले नाहीत, आत्ताच पेशंट बरे वाढायला लागले तुमचे। आणि कशामुळे वाढले, काय कारण सांगितले? ट्रेन चालू झाल्या, ट्रेन आधीच बंद होत्या पूर्णपणे। कशामुळे वाढले कोरोनाचे पेशंट? ही जी काय सरकारची नाटकं चाललेली आहेत, हे पब्लिक आहे, सब जानती है। आज तुम्ही म्हणता लॉकडाऊन आम्ही करू म्हणून लोकांना धमकी देत आहे। कशाबद्दल लॉकडाऊन करणार? कुठले आकडे वाढलेत कोरोनाचे असे, आणि कशामुळे वाढलेत? तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर आकडे वाढणारच आहेत, टेस्टिंगमध्ये कमी झालेले आकडे कमी झाले। अशी कुठली अराजकता निर्माण झालेली आहे? वरती तुम्ही वातावरण निर्मितीसाठी म्हणून तुम्ही लोकांना सांगताय, महापौर फिरते, त्या एक दिवसाच्या नर्सबाई फिरत असतात रस्त्यावर मास्क वाटत, त्या सांगतात आम्ही 25,000चं टार्गेट दिलंय मार्शलला। टार्गेट दिलंय 25,000चं? हे महापौरांचे धंदे आहेत का? कशासाठी वातावरण निर्मिती चालू आहे? तुम्हाला अधिवेशन नाही घ्यायचं, नका घेऊ। तुम्हाला विधिमंडळामध्ये स्पीकरची निवड नाही करायची, त्याचं इलेक्शन नाही घ्यायचं, नका करू। लोकांना का तुम्ही त्रास देताय या सगळ्या संदर्भात? आज लोकांच्या नोकऱ्या गेल्या, आत्ता कुठे लोक उभारी घेत आहेत, तर तुम्ही लॉकडाऊनची धमकी देताय लोकांना। आणि बरोबर राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना होतो का कोरोना? त्या शेतकऱ्यांनी एवढं मोठं आंदोलन तिकडे चालू आहे, तिकडे कोरोनाचा फैलाव झाला, फक्त महाराष्ट्रात येतो कोरोना। ही सगळी पद्धतशीरपणे हे सगळं प्लॅनिंगनी सुरू आहे। अधिवेशन घ्यायचं नाही म्हणून कुठेतरी अमरावतीमध्ये जास्ती टेस्ट करायच्या, तिथे संख्या वाढवायची, मग लोकच कसे जबाबदार हे दाखवण्यासाठी मार्शलना जबरदस्ती कारवाई करायला लावली। कालच तुमच्या चॅनलवरच दाखवलं ना की पाणी प्यायला कोणतरी मास्क खाली केला तर त्याच्यावर लगेच कारवाई केली। म्हणजे लोक बेजबाबदार वागतायत हे सिद्ध करण्यासाठी म्हणून मार्शलना टार्गेट द्यायचं, मग लोक कसे जबाबदार आहेत म्हणून दाखवायचं, आणि तुम्ही लॉकडाऊनचं हे करायचं कारण तुम्हाला अधिवेशन घ्यायचं नाही म्हणून, तुम्हाला लोकांना घाबरवायचं म्हणून हे धंदे चालू आहेत का? कुठेतरी सगळे अधिवेशन काळ आहे, आर्थिक बजेट मानलं जाणार आहे, विधिमंडळ मला सांगा, अध्यक्षांची 4 महिने पूर्वी 3 महिन्यापासून तुमच्या ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत। तुम्ही काय पेट्रोल दरवाढीवर आंदोलन घेतलं तेव्हा कोरोनाचा फैलाव नाही झाला। बसमध्ये आहे ना चेंगराचेंगरीत लोक जात आहेत तेव्हा कोरोनाचा फैलाव नाही झाला। आत्ताच कसा चालू झाला अधिवेशनाच्या काळात कोरोनाचा फैलाव? आणि कुठली आकडेवारी आहे ही तुम्ही तरी चेक करता का? मला खरं तर वृत्तवाहिन्यांच्या तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, जे सरकार आकडे देतात तेच तुम्ही दाखवताय ना, तुम्ही काय व्हेरीफाय करताय का आकडे कोणाकडनं की खरोखर वाढतोय का काय होतंय ते? मग कुठनं आले ते आकडे आणि अचानक वाढायला लागले? कशामुळे वाढतायत? 2-4 डॉक्टरांना बोलवायचं आणि सांगायचं आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, हे धंदे सरकारने बंद करावे। तुम्हाला घरात लपून बसायचं ना, म्हणजे आता तुम्ही अधिवेशनाच्या काळात सगळेजण मोर्चे घेऊन येतात, त्यांच्या समस्या घेऊन येतात, म्हणून मग राजकीय मोर्चांवर बंदी आणायची। म्हणजे आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत। वीज बिलावर एवढी ओरड होते, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांना बोलायला वेळ नाही, आणि लगेच काल 7 वाजता येऊन लाईव्ह वीज बिलावर का नाही केलं लाईव्ह एखाद्या मुख्यमंत्र्यांनी? का त्या प्रश्नावर बोलत नाहीत? का लोकांच्या नोकऱ्यांवर बोलत नाही? तुम्ही तिथे नीती आयोगाला सांगता टायमिंग चेंज करा म्हणून, तुम्ही मंत्रालयातलं टायमिंग का नाही चेंज केलं? म्हणजे तुम्हाला, आणि वरती तुम्ही विचारता मी काय बोलतोय ते तुम्हाला ऐकू येतं, तुम्ही काय बोलताय ते मला ऐकू येत नाही, हे काय आहे? ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे की लोकांना घरात डांबायचं, त्यांच्या नोकरीचा विचार करायचा नाही, त्यांच्याकडनं हप्ते बँका वसूल करतात त्याचा विचार करायचा नाही, लोकांनी सोनं नाणं गहाण ठेवलंय, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांनी कामधंदे कुठनं करायचे, खायचं काय ह्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। आम्हाला घाबरतोय लॉकडाऊन बद्दल, कारण तुम्हाला घरात लपून बसायचं, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत म्हणून। मुख्यमंत्र्यांनी काल भाषणात असंही म्हटलं की ज्या प्रकारे धार्मिक स्थळं जी आहेत ती उघडण्यासाठी अनेकांनी मागणी केली आणि त्यानंतर आपण उघडली गेली, त्याचाही परिणाम दिसतोय, तुमचं काय मत? असा काय झाला? किती दिवस झाले धार्मिक स्थळं उघडी करून? मग कोरोना आत्ता अधिवेशनाच्याच काळात कसा वाढला? उघडल्या 15 दिवसात परिणाम दिसायला पाहिजे होता ना।
तो दिसला नाही, आत्ता दिसायला लागला. म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे परिणाम दिसायला तेव्हा तो दिसतो. या करोनाला काय सगळं शिकून पडून ठेवलंय का की अधिवेशनाच्या काळात वाढायचं आणि नंतर कमी व्हायचं? आता मला सांगा, आता तुम्ही फिरा इथे, किती लोकांनी मास्क लावलेत? सगळ्यांनी मास्क लावलेले आहेत. लावलेत ना, बघा तुम्ही फिरून. मग लोकांना का जबाबदार धरताय? कारण तुम्हाला प्रश्नांपासून पळ काढायचं आहे म्हणून लोकांना. आणि मला तर सगळे पत्रकार खाजगीत मान्य करतात की अधिवेशनासाठी चाललंय, पण एकाही पत्रकाराची बोलायची किंवा सांगायची किंवा दाखवायची हिंमत होत नाही. एवढे घाबरलेले आहेत सगळेजण आणि लोकांना घाबरवण्याचं काम सरकारचं चालू आहे. आम्हाला किती वाईट बोललात तरी जे सत्य आहे ते आम्ही बोलणार. एक शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळं प्लॅनिंगनुसार केलं गेलंय का? काय तुमचं काय मत आहे? 100% हे माझ्या तोंडातनं वदवत आहे. तुम्हालाही माहिती आहे की हे प्लॅनिंगनुसारच चाललंय. मला सांगा, कधीपासून आकडे वाढायला दाखवायला सुरुवात केली? तुम्ही गेले 2 महिन्याला आकडे का दाखवत नव्हतात? आत्ताच का तुम्हाला वाटलं आकडे दाखवायला? कारण कोणीतरी तुम्हाला सरकारच्या प्रतिनिधींनी फीड केलं की बाबा आकडे वाढत आहेत. मग त्याची खातरजमा न करता तुम्ही ओरडायला लागलात की आकडे वाढत आहेत. मग सगळ्या बातम्या दाखवायला लागली की आकडे वाढत आहेत. मग कुठेतरी 4 लोकांनी मास्क घातला नसेल तेवढंच शूट करायचं आणि तेच दाखवायचं की बघा लोक जबाबदार आहेत, लोकांनी मास्क घातलेलं नाही. अरे पण 95 लोकांनी परवा तर एका वृत्तवाहिनीने दाखवलं की काय कोरोनाने चकवा दिला अँटीबॉडीजला. अरे जेव्हा वॅक्सिन आलेलं तेव्हाच सांगितलं होतं की ते 95% सक्सेसफुल होईल, 90% सक्सेसफुल होईल. म्हणजे 100 लोकांना वॅक्सिन दिलं तर 10 लोकांना कोरोना होणार आहे हे सांगितलं होतं ना. मग ज्या 10 लोकांना झालं तेच दाखवताय का तुम्ही? हे सगळं षडयंत्राचा भाग आहे आणि हे लोकांना घाबरवण्याचं काम आहे. पण एक लक्षात त्यांनी ठेवलं पाहिजे की आता लोक लॉकडाऊन सहन करणार नाहीत, कारण आर्थिक परिस्थिती फ्रजाईल झालेली आहे. लोकांना ती परवडणारी नाहीये. तुम्हाला अधिवेशन नसेल करायचं, आमची हात जोडून विनंती आहे, नका करू, पण लोकांना घाबरवायचे धंदे करू नका. बरोबर आहे, लोकांना कुठेतरी घाबरवायचे धंदे करू नका असं संदीप देशपांडे थेट म्हणतायत. ज्या प्रकारे सगळी आकडेवारी समोर आलेली आहे, कुठेतरी सरकारला अधिवेशनापासून पळ काढायचा आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत, त्यासाठीच हे सगळा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे असा आरोप जो आहे तो मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन अमित सिगवनसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.